नमस्कार, मी तुमचा लाडका तुषार सांगता. रोजच्या प्रमाणे आज पण रानात निघालोय. वाजलेत सकाळच्या 6:30. तर बघू शकता तुम्ही आज सकाळ सकाळ वातावरण कसं आहे. हे आमच्या गावातल्या डोंगरावरच्या पवनचक्क्या आहेत. इकडं सगळं गाव आहे, शांत वातावरण आहे. आणि इकडं रानाकडचा रोड. तर रोजचंच काम आहे आपले, उठायचं रानात जायचं. तर तुम्हाला आज दाखवतो काय काय करतोय काय काय नाही. बघा पुढे. मित्रांनो, आता आलोय आमच्या गावच्या तलावापाशी. बघा इकडं तलाव आहे गावचा, बारकाच आहे. इथं गणपती विसर्जन हे ते सगळं होतं. दरवर्षी गणपती विसर्जन इथंच होतं. परत आता दिवाळीच्या सुट्टीत आंघोळ करायला पोरं इथंच पावायला इकडंच येतात. आणि बघू शकता या वर्षी चांगला पाऊस पडतोय, त्यामुळं ज्वाऱ्या वगैरे पेरलेल्या सगळ्या व्यवस्थित आल्यात उगवून. आज काल पण पाऊस पडत होता, त्यामुळे वातावरण बघा इकडचं कसं झालंय. पवनचक्क्या पण दिसतात मस्त गावच्या. बघा मित्रांनो, आलोय रानात शेडवर. बघा इकडं शेड आहे, हा इकडं मुक्त गोठा आहे. हा शेडकडे येण्याचा रस्ता आहे. आता धाराबिरा काढून निघालोय रानात गाय बांधायला. ते तिकडं जायचंय. बघा हिला घेऊन निघालोय. माग एक हे मम्मीने एक नेले. कसं खेळतंय सकाळ सकाळ टॉमीची मस्ती चालली आमच्या. हो ए कार निवांत जगायचं. डोंगराच्या पायथ्याला जायचंय गाय घेऊन सकाळी बांधायला. सकाळ सकाळ उन्हाच्या आत चरतात, त्यामुळं नेऊन बांधल्या की दुपारी पाणी पाजा यायचं. आता पाणी पिणी पिऊन सगळं करून आता बांधल्यात मित्रांनो त्यांना. गावाकडचं सुख. गाया तर बांधून झाल्यात. इथं एक बांधली, पूर्ण डोंगराच्या पायथ्याला आहे. बघू शकता रोज हायच काम. इकडं बघा डोंगरावर हे मंदिर आहे भवानी मातेचं. अजिबात हलू नका. तर मित्रांनो बघा सकाळ सकाळ गाया दारा वगैरे काढून झालेत. आता गायांना बांधतोय. बांधून सगळ्या बांधायच्या मग घरी जायचं. झाले बघा, एवढंच काम आहे सकाळ सकाळ.